माऊलींची पालखी जेव्हा आज जेजुरीमध्ये मुक्कामी असणार आहे आणि त्यामुळेच जेजुरी नगरीत ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात अक्षरशः नाहून निघाली। सोबतच खंडेरायाच्या गाभाऱ्यात सुद्धा आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। त्यामुळे आपण मार्तंड मल्हारीचं दर्शन घर बसल्या घेतोय। जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरामध्ये आज आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। मल्हारी वारकरी असा एक फुलांची सजावट केलेला बोर्ड सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतोय। विविध फुलांची सजावट आज गाभाऱ्यामध्ये करण्यात आलेली होती। सोबतच पालखी जेव्हा जेजुरीमध्ये आली तेव्हा भंडाऱ्याची मुक्त उधळण सुद्धा वारकऱ्यांवरती करण्यात आली। सोबतच जेजुरी गडावरती सुद्धा वारकऱ्यांनी खंडोबाच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती। येळकोट येळकोट जय मल्हार आणि ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष हा संपूर्ण जेजूर गडावरती ऐकायला मिळाला आणि याच घोषणांमधून मल्हारी मार्तंडाचा गड आज नाहून निघालाय। माऊली संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज जेजुरीमध्ये मुक्कामी आहे। त्यामुळे खंडेरायाच्या जेजुरीमध्ये आज कमालीचा उत्साह पाहायला मिळतोय। जेजुरीच्या वारी मार्गावरती आज अनेक उपक्रम सुद्धा पाहायला मिळतात। मुंबईहून आलेले माऊली चॅरिटेबल ट्रस्टनं मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा सुद्धा सुरू केली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय विठ्ठल, मी आज जेजुरीमध्ये आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज माऊलींची पालखी जेजुरीमध्ये आहे। या मार्गावरती वारी मार्गावरती जेव्हा पालखी चालते तेव्हा वेगवेगळ्या गावांमध्ये उपक्रम दिसतात। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम असतो वैद्यकीय सेवा। अनेक चॅरिटेबल ट्रस्ट असतील, संस्था असतील, मंडळं असतील, अशा पद्धतीनं वारी मार्गावरती वारकऱ्यांची सेवा करत असतात। त्यांच्या जी काही दुखणं असेल, आजार असेल, कारण बरेच किलोमीटर हे लोक चाललेले असतात, त्यामुळे त्यांना खूप थकवा येतो, पाय दुखत असतात। अशा सगळ्या आजारांवरती उपाय करण्याचं काम या संस्था करतात। माऊली चॅरिटेबल ट्रस्ट आहे मुंबईची, ज्यांनी या ठिकाणी सेवा करण्याकरता म्हणून ते आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया। स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं जय महाराष्ट्रमध्ये। कशा पद्धतीनं सेवा करताय आणि किती वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे? तुमचं नाव सांगा, तुमच्या उपक्रमाबद्दल सांगा। मी डॉक्टर दीपक मोहिते। गेले 34 वर्षे आपली सेवा आहे। संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट एकच आहे की वैद्यकीय सेवा मोफत देणं। त्याचबरोबर ज्या वारकरी जे चालतात त्यांच्यासाठी जेजुरी, वेळापूर, बंडी शेगाव, वाखरी आणि पंढरपूर येथे जवळजवळ 1 लाख वारकऱ्यांना मोफत अन्नदान केलं जातं। त्याचबरोबर आपल्या संस्थेची वैद्यकीय जी आपली दिंडी पण आहे, जी स्वामींची दिंडी आहे। स्वामींची दिंडी म्हणजे महाराष्ट्रातील एकमेव दिंडी जी आहे, जी आळंदी ते पंढरपूर केली जाते आणि हे वारकऱ्यांना संपूर्ण मोफत सेवा दिली जाते। मॅडम, आत्ता महिला खूप आहेत यावर्षी वारीमध्ये, काय समस्या असतात त्यांच्या, काय अडचणी असतात आणि कसं सोल्युशन तुम्ही देता? नमस्कार, माझं नाव डॉक्टर दीपा बंडगर। बघा, वारी जी आपली सुरू होते ही पावसाळ्याचा काळ असतो। पावसाळ्यामध्ये अनेक आजार जसे की पोटाचे विकार तर असतातच, पण महिलांना जसं त्यांना त्यांच्या मासिक पाळीचे त्रास असतात, पुन्हा चालून जर आपल्या पायाचं घर्षण होतं तर त्यामुळे स्किनच्या इतरही त्रास होतात। त्याचबरोबर त्यांना विकनेस येतो, म्हणजे ह्या सगळ्या महिलांच्या स्पेशल हे आहेत। त्याचसोबत त्यांना जुलाब, उलटी, जसे पाण्याचं हायजीन नाही व्यवस्थित सांभाळलं गेलं आणि पोट बिघडतं, गॅसचे प्रॉब्लेम होतात, ॲसिडिटी होते। ह्या सगळ्या आजारांवर पण आम्ही आमच्याकडे औषधं तर उपलब्ध आहेत, लावण्याचे क्रीम आहेत आपल्याकडे मल्टीविटॅमिन आहेत, ORS आहे, त्याचबरोबर ग्लुकॉन-डी आहे। म्हणजे असे त्यांच्या ज्या काही व्याधी आहेत त्याप्रमाणे आपण त्यांना ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो। आणखीन कोणते कोणते उपक्रम वारीमध्ये होतात? कारण आता मी या ठिकाणी पाहतोय पाय चेपून देण्यापासून सुद्धा तुम्ही सगळं करत असता। आमच्या दिंडीचा म्हणजे आमच्या या वारीचा हा जो उपक्रम आहे माऊली चॅरिटेबल मेडिकल ट्रस्ट, हा सर ह्याच्यामध्ये अंडर आपले भरपूर उपक्रमांचा हा संच आहे। ह्याच्यामध्ये पादसेवा आहे, आपल्या खोकल्याच्या औषधासाठी औषध वाटप आहे, आपलं चष्मा म्हणजे डोळे तपासणी मोफत, सोबत चष्मा वाटप आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा जो त्रास वारकऱ्यांना असतो तो आहे पायाला फोड येणे, पायाला जखमा होणे। त्यासाठी आमच्याकडे इथे ड्रेसिंगचे एक वेगळं काउंटर उघडलं जातं। त्याचबरोबर आता तुम्ही हे बघताय, आम्ही यावर्षी 100 लिटर आयुर्वेदिक तेल जे आम्ही स्वतः फॉर्म्युलेशन करून बनवलं गेलं आहे ते आणलं आहे आणि ते इथून ते वाखरीपर्यंत जवळजवळ वेळापूरपर्यंत आमचं संपून जातं।
म्हणजे हे पूर्ण एवढी पादसेवा आपली केली जाते. अजून एक उपक्रम आम्ही केला की काही ह्यांना अनवाणी चालल्याचा त्यांचा संकल्प असतो, त्यांच्यासाठी आम्ही कापडाचे पादत्राणे पण प्रोव्हाइड करतो. म्हणजे जे जे प्रकारे आम्ही पोचू शकतो. यावर्षी मसाजर, इलेक्ट्रिक मसाजर पण आणला आहे. म्हणजे हाताचा मसाज तर आहेच, पण आपण आता नवीन टेक्नॉलॉजी आली तर त्याचाही वापर करून कसं सुसह्य करता येईल त्यांची ही वारी, हा आपला प्रयत्न असतो आणि हा असा अखंड राहणार आहे. कोणत्या कोणत्या पॅथी वापरता? कारण प्रत्येक वेळेला ॲलोपॅथी किंवा होमिओपॅथीच कामाला येईल असं नाही, आयुर्वेद पण अनेक वेळेला कामाला येईल. सर, इथं आपण आयुर्वेद वापरतोच, ॲलोपॅथी वापरतो, होमिओपॅथी वापरतो. त्याचबरोबर ज्या बाकी जसं जे आहेत अल्टरनेटिव्ह थेरपीजमध्ये येतं मसाज आलं, ॲक्युप्रेशर आलं, हे सगळं आम्ही या संपूर्ण या अंडर आम्ही ट्रीटमेंट करतोच. निश्चितपणानं आपण पाहतोय माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं माऊलींसाठीची ही सेवा आहे आणि ही सेवा अगदी आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण वारी मार्गामध्ये सातत्यानं सुरू असते आणि त्याचा लाभ असंख्य वारकऱ्यांना होतो. खरं तर आत्ताच्या काळाची वैद्यकीय सेवा ही नितांत गरज आहे. अनेक ठिकाणी वारकऱ्यांवरती अशा पद्धतीनं आजार येतात किंवा संकट येतात, अडचणी येतात. नेमकं त्यावेळेला काय करावं हे कळत नाही. मग अशा वेळेला एखादी संस्था, एखादं मंडळ जर सोबत असेल तर निश्चितपणानं त्यांना त्याचा फायदा होतो. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी जेजुरीहून.